वंच आपण सुहासरावांशी एकदा बोलून घ्यायलाच पाहिजे. उगाच नंतर कुणाच्या मनात किंतु परंतु नको. आई, सुहासशी बोलायची आता गरज नाहीये. गरज नाहीये म्हणजे? म्हणजे मी बोलले त्याच्याशी कधी? मगाशीच. फोन करून त्याला बोलावून घेतलं होतं मी इथे याच संदर्भात बोलायला. ग्रेट. मंजरी, तुला माहित नाही तू कसली न्यूज दिलीस मला. आय एम सो हॅपी अँड हॅट्स ऑफ टू यू. अरे यात माझं काही मोठेपण नाहीये सुहास. मी जे काय केलंय ते आपल्या प्रियासाठी केलंय. तुझ्यासारखी बहीण प्रत्येकाला मिळावी. सुहास, तुला एक विचारायचं होतं. एक का हजार हजार प्रश्न विचार. हजार प्रश्नांची उत्तरं देईन मी तुझ्या. एवढं सगळं घडून गेलंय प्रियाच्या बाबतीत. मग तू अजूनही प्रियाशी लग्न करायला तयार आहेस? ऑफकोर्स. आणि तू मला हे का विचारतेस? मंजरी, मी प्रियावर प्रेम केलंय आणि मग मी तिला अशा अवस्थेमध्ये कसं काय एकटा सोडू शकेल? प्रिया आता मानसिक दृष्ट्या किती खचली असेल याची कल्पना आहे मला. पण तुला हे तर माहिती आहे ना की प्रियाने स्वतःहून पोलिसांना सांगितलंय की दादासोबत ती स्वखुशीने राहत होती. मंजरी, मला कळतंय तुला एक्झॅक्टली माझ्याकडनं काय जाणून घ्यायचंय. मंजरी, मी इतका मी हलक्या कानाचा नाहीये किंवा नॅरो माइंडेड सुद्धा नाहीये. मला कल्पना आहे प्रियावर तिकडे काय बेतलं असेल. दादाने तिला कुठल्या कुठल्या प्रकाराने टॉर्चर केलं असेल. मंजरी, कदाचित प्रियाला दादाने मला जीवे मारण्याची धमकी दिली असेल आणि म्हणून तिला पोलिसांसमोर खोटं बोलावं लागलं असेल. कारण प्रियाचं माझ्यावर प्रेम आहे, मला माहिती आहे. आणि माझं सुद्धा तिच्यावर प्रेम आहे. मी लग्नानंतर प्रियाला खूप सुखात ठेवेन मंजरी, खूप सुखात. थँक्यू सुहास. थँक्यू. तू सुहासरावांशी बोलून घेतलंस ते एका अर्थाने बरंच झालं. बहीण आहेस त्यांची, तूच त्यांच्याशी या विषयावर बोलणं जास्त सुसंगत आहे. आणि कसं आहे नाही, प्रिया घरी परत आल्यानंतर ती कुठल्या मनस्थितीत असेल आपण नाही सांगू शकत. सुहास आहे तिच्या पाठीशी, पण मला वाटतं आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं राहायला हवं, नाही का? आणि म्हणून म्हणते, उगाच प्रिया आणि सुहासच्या नात्याबद्दल नको त्या शंका कुशंका घेतल्या नाहीत तर जास्त बरं आहे. अगदी बरोबर आहे तुमचं वैन. त्यांच्या नात्याबद्दल आता कुठलीच शंका नाहीये माझ्या मनात. आणि आई, सुहासरावांच्या समजूतदारपणाला तर दाद द्यायला पाहिजे, नाही? हो तर आता आपण असं करूया, प्रिया परत आली ना की जरा अंदाज घेऊया तिच्या मनस्थितीचा आणि जितक्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर सुहासरावांचं आणि प्रियाचं लग्न लावून देऊया. उद्या दादाला अटक झाली
की मंजुषाताईंना मी माझ्या घरी घेऊन जाईन. एक मिनिट सत्यजित दादा, मी मगाशी काही बोलले नाही, पण आता एक सांगायचंय. मला तुम्हाला पुन्हा एकदा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये टाकायचं नाहीये. तुमच्या घरी तुमचं बाळ आहे. उगाच माझ्यामुळे पुन्हा. मंजुषाताई, या सगळ्या गोष्टींचा विचार मी केलाय. हे बघा, जोपर्यंत फायनली दादाला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला इथे नाही ठेवू शकत. मी अनघाला धोक्यात नाही घालू शकत. पटतंय मला, पण तुमच्या घरी घेऊन जाऊन तुम्ही पुन्हा एकदा खूप मोठी रिस्क घेताय सत्यजित दादा. तो माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. मला काय वाटतं सत्यजित? अनघा, तू थांब. ऐकून तर घे पूर्ण. काय बोलतीये ते? मला असं वाटतंय की त्यांना दुसरीकडेच कुठेतरी ठेवलं तर. सेफ जागी, पण दुसरीकडे कुठेतरी. माझ्या घरापेक्षा सेफ जागा या जगात नाही. प्लीज मंजुषाताई, माझा ऐका. आणि हा सगळा प्रश्न फक्त दादाला शिक्षा होईपर्यंत. एकदा दादाला शिक्षा झाली की तुम्ही उजळ माथेने या जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकता, जगू शकता. उद्या सकाळी विहंग येईल तुम्हाला घ्यायला. आपण घरी भेटूच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल जे तुम्ही बोललात थोडं थोडं पटतंय आम्हाला. काय? नाही, मला नीट ऐकू आलं नाही. काय म्हणालात तुम्ही? जरा जोरात बोलाल का? आणि काल जे तुम्ही बोललात थोडं थोडं पटतंय आम्हाला, असं म्हणाय. वा, मिस्टर होळकर, म्हणजे मला थोडंफार कळतं हे तुम्ही मान्य करताय. पण या एकूण प्रकरणात तुम्ही आमच्या नजरेच्या टप्प्यात राहाल याची काय गॅरंटी? काय फालतू प्रश्न आहे हा? मिस्टर होळकर, जर आपल्याला सत्यजितवर नजर ठेवायची असेल तर मला त्याच्या घरी राहणं भाग आहे. आणि जर मी त्याच्या घरी म्हणजे कोल्हापुरातच असीन तर तुमच्या नजरेच्या टप्प्यातून दूर कशी काय राहणार? मिस्टर होळकर, थोडं डोकं चालवा. म्हणजे तुम्ही आमच्या नजरेच्या टप्प्यात राहणार हे तुम्ही कबूल करताय? पण हे मी कधी नाकारलं नव्हतंच. नाही. दादा होळकर. येस, आय माय सेल्फ दादा होळकर. एनी बार थोरले साहेब ना, मागच्या वेळेस आलेले थोरले साहेब ना. आता कुणी कंप्लेंट केली आमच्या विरुद्ध? आता कुणी कंप्लेंट केली सांगा आम्हाला. त्या गोऱ्या विहंगनी ना, तरी ना. गुन्हेगार जास्त काळ शिक्षेपासून दूर पळू शकत नाही दादा. तुझी एक जुनी केस रिओपन झाली आहे. सत्य हे शेवटी उजळ माथ्यानी पुढे येतच. कुठल्या पिक्चर मधला डायलॉग आहे? कुठलं तरी आहे. हे बडबड बंद कर. अरे टीम बेड्या घाला. थांबा रे जरा, जरा थांबा. वॉरंट बघायचे. दाखवा, हौस आहे त्याला फार. वॉरंट बघायची. सूर्या, काय झालंय थोरले साहेब? काय करायचंय? पोलीस स्टेशनला जायचंय ना? जाऊ ना, पण त्याच्या आधी तांबडे बाबा आणि कायदा यातलं तांबडे बाबांचं एक संत वचन तुम्हाला ऐकवतो. सर्वोच्च स्थान कायद्याचे, तेच सगळ्यांच्या फायद्याचे. सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को
उसका भी नाम धरूं मैं? इन्स्पेक्टर साहेब, हा सगळा काय प्रकार आहे? ते सगळं नंतर सांगतो. पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही इथे स्वखुशीनी राहताय का? आई आई हळू हळू, पिल्लू झोपली आहे. काय झालं? जोगदंडे साहेबांचा फोन होता. दादाला अटक झाली, ते स्वतः प्रियाला घेऊन घरी येत आहेत. काय खरंच? प्रिया प्रिया परत येते आपली. आई कुठे? आई किचन मध्ये. आलो. मिस्टर भोसले, मंजुषाताई येत आहेत. सावकाश, मला घाई नाही. मगाशी जोगदंडे साहेबांचा फोन येऊन गेला. अच्छा. दादाला अटक झाली. अरे वा, ही तर फारच चांगली बातमी आहे. सत्यजितच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं. दादाला ऐकलं, त्या माणसाची जागा तिथेच आहे. माझंच चुकलं. खरं तर मी हे सगळं खूप आधी बोलायला पाहिजे होतं. कित्येक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचली असते. आणि आता हे सगळं पाप माझ्या डोक्यावर आहे. नाही नाही मंजुषाताई, चुकताय तुम्ही. तुम्ही आधी हा विचार डोक्यातून काढून टाका. तो त्याच्या कर्माने वागला, तुमचा काहीच दोष नाहीये त्याच्यात. उलट मी म्हणते, तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, तर हा पराकोटीचा विकृतपणा पाहून कधीच स्वतःला संपवून घेतलं असतं. मला आजही तुमच्याकडे नुसतं पाहूनही तुमच्या त्या त्रासाची, त्या दिवसांची आणि त्या माणसाच्या विकृतपणाची, त्याच्या अत्याचारांची कल्पना येते. तो भूतकाळ होता, पण आता तो संपलाय. मंजुषा, चल, मी तुला न्यायला आलो. दादा होळकरची बायको, ही तुझी आजपर्यंतची ओळख आम्ही सगळ्यांनीच मेमरीतून कायमची डिलीट केली, आणि तूही ती करून टाक. आजपासून तू मंजुषा सरंजामे आहेस. अगदी बरोबर बोललात मिस्टर भोसले. मंजुषाताई, तुमचं मनापासून अभिनंदन. विशेष करून तुम्ही दाखवलेल्या धैर्याबद्दल. आणि ऑल द बेस्ट. काळजी घ्या. चला निघा. भाऊजी, मला एक कन्फेशन करायचंय. आय एम सॉरी, मी तुमच्याशी आजपर्यंत खूप रूडली वागलो, बोललो. मला कळून चुकलंय. प्रियाला जो काही त्रास सहन करायला लागलाय, तो माझ्या अतिशहाणपणामुळेच करावा लागलेला आहे. आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सुहासराव, नाही मावशी, मी अगदी मनापासून बोलतो. सुहास, वेडा आहेस का तू? माफी बिफी मागायची काहीही गरज नाहीये. प्रिया परत येते हे महत्वाचं आहे. खरंय. थँक्स आणि हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही त्या नीच माणसाला पकडून दिलत. जे कुणालाही जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. प्रिया,
प्रिया 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 शांत हो, शांत हो. प्रिया, सुहास थांबलाय तुझ्यासाठी. सुहास, मला माहिती नाही, सुहास तू अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करतो आणि कायम करत राहील. थँक्यू, थँक्यू. मावशी, आता रडायचं नाही. आलीस ना घरी परत, आता नाही रडायचं. म्हणजे अरे एसीपी साहेब, जोगदंडे साहेब, आज केवळ तुमच्यामुळे आमची प्रिया घरी परत आली. मी तुमचे आभार. थँक्यू, थँक्यू सो मच. आमचे कसले आभार मानताय? एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस खात्याला तुम्ही मदत केली. आता कोर्टात त्याच्या विरुद्ध सज्जड पुरावा उभा करून त्याला शिक्षा कशी होते हे पाहणं हे आमचं काम. अर्थात आम्हाला ते नेहमीच आहे. एनिवे, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच जोगदंडे साहेब. ऑलवेज वेलकम यंग मॅन. मालक, संके, ही केस रिओपन झाली म्हणजे सदाशिव तावडे मर्डर केसचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. म्हणजे आमच्या मिसेस जिवंत आहेत. संके, हा? पण मालक, तुम्ही सांगितलं तसंच केलं मी. आता ऐका, आमच्या मिसेसला शोधा आणि तिला मारून टाका. जर आमच्या मिसेस जिवंत राहिले ना, तुमच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये मी एक खिळा ठोके. इथपर्यंत ला. लई त्रास झाला असेल ना तुला. मी आता अर्ध मेलीच झाले होते, तू गायब झाली होतीस तेव्हा. किड पडो त्या मुडद्याला. अगं चढून चढून मेला पाहिजे तू त्या कोठडीत. अगं बोल ना काहीतरी, बोल. तुला त्रास होते का? नाही नाही, मी नाही बोलणार या विषयावर. तुला त्रास होईल असं काही बी बोलणार नाही. बघ फक्त तू शांत राहा. अगं समजा व्यवस्थित होईल बघ. असं बी आपल्या समद्यावरचं गरण मिटलंय ना बघ. अगं सत्यानं तो मिटवलंय. तू काय बी काळजी करू नको. समजा व्यवस्थित होईल बघ. काय बी काळजी करू नको, होईल समजा व्यवस्थित. सुहासराव, या ना, बसा ना.
नाही, मी फक्त प्रियाला मॉरल सपोर्ट म्हणून आलो होतो. तुम्ही बसा तिच्याजवळ. आता माझ्या प्रियाला तुमचीच गरज आहे. बसा. हो नाही आत्या, हो थांबा, खरंच थांबा. प्रिया, सुहास, तुझ्याशी काहीही बोलायच्या आधी मला सत्यजितशी बोलायचं. आय होप यू अंडरस्टँड. ओके, नो प्रॉब्लेम. आत्या,